अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये जर कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तो आमच्या पार्टीचा असू द्या किंवा पुढच्या पार्टीचा. जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही जरी आडवा आला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ते जत येथून लोकनियुक्त नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या भव्य पदग्रहण सोहळ्यानिमित्त बोलत होते. आपल्याकडे सरकारी जागा कमी आहेत. डबळे घराण्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे की त्यांनी खूप जागा आपल्या सरकारसाठी दिलेल्या आहेत. आता काही ते देतील मला वाटत नाही, आपण त्यांना विनंती करू, पण आताची परिस्थिती तशी नाही. पण ज्या जागा आहेत त्या तरी आपण ताब्यात ठेवल्या पाहिजेत. जिथं जिथं अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना नम्र विनंती आहे की तुमच्या अतिक्रमणामुळं आपल्या गावाची शोभा पण जाते. आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे, पण तुम्ही नगर परिषदेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आम्ही एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स, जेवढ्या जागेमध्ये तुम्ही अतिक्रमण केलंय तिथं पैसे उपलब्ध करून आम्ही ते शॉपिंग कॉम्प्लेक्स करणार आहे. त्यामध्ये कुणी जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तो आमच्या पार्टीचा असू द्या किंवा पुढच्या पार्टीचा असू द्या. जतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुणी जरी अडवा आला तर आम्ही खपवून घेणार नाही. नंबर 1. नंबर 2, एसटी स्टँडची अवस्था प्रचंड वाईट आहे. एसटी डेपो करायचं आहे, तिथं काही अतिक्रमण आहेत. तिथल्याही लोकांना नम्र विनंती आहे की आता ती जागा हस्तांतरित करून घेतोय आम्ही. पुढच्या 8-10 दिवसामध्ये मी एक बैठक केली. नगर परिषदेचे सीओ आणि आपल्या एसटीचे सगळे अधिकारी, त्यांचे सगळे डिझायनर, त्यांच्याशी बैठक केलेली आहे. ते जे क्षेत्र काही 11 गुंठे नगरपालिकेच्या नावावरती आहे ते आम्ही आता एसटी कडे हस्तांतरित करतोय आणि एसटी चांगलं तिथं एक मोठा आराखडा तयार करतोय. तर तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे, तुमची आम्हाला मदत लागणार आहे. तुमचं आम्ही संसार उद्ध्वस्त करू इच्छित नाही, परंतु तुम्हाला आम्ही कुठं तर जागा देऊ, पण इथंच द्या तिथंच द्या आडवं असलं काही चालणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करावी. डॉक्टर साहेबांना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या सर्वांचा एकच हेतू आहे की जत मध्ये बदल झाला पाहिजे. नाहीतर नुसते यायचं आणि पाट्या टाकायच्या असला उद्योग आपल्याला करायचा नाही.